नमस्कार मित्रांनो, तुम्हाला खरोखर जर सेक्च्युअली फिट राहायचं असेल तर सर्वात अगोदर तुम्हाला काय करावं लागेल की तुम्ही मेंटली आणि फिजिकली तुम्ही फिट राहायला पाहिजे। जर तुम्ही मेंटली आणि फिजिकली तुम्ही जर फिट नसणार तर तुम्हाला लैंगिक क्षमता कमीच होणार आणि तुम्हाला इम्पोर्टन्सी किंवा प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन असे तुम्हाला आजार होऊ शकतात। तर मित्रांनो, चला तर ह्याच विषयावर आज आपण सायंटिफिक इन्फॉर्मेशन या व्हिडिओद्वारा घेणार आहोत। मी आहे डॉक्टर उमेश, ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट। गेल्या 40 वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने या व्हिडिओद्वारा म्हणा किंवा माझ्या क्लिनिकद्वारा म्हणा तुम्हाला चांगलं मार्गदर्शन द्यायचा मी नेहमीच प्रयत्न करीत आहे। तर मित्रांनो, खरोखर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांना पाठवा, जेणेकरून माझ्या या मराठी बांधवांना माझ्या या मराठी चॅनलचा काही ना काही बेनिफिट चांगला झाला पाहिजे, हेच व्हिडिओ बनवण्या पाठीमागचा माझा नेहमी उद्दिष्ट आलेला आहे। मित्रांनो, त्यासाठी मला आज 3 सिल्वर बटन भेटलेले आहेत, कारण की एक हिंदीला भेटलेलं आहे आणि 2 आपल्या मराठी चॅनलला पण आज सिल्वर बटन भेटलेले आहे। तर मित्रांनो, चला तर आजच्या विषयाला चालू करूया। आजचा जो आपला विषय आहे की चांगलं सेक्च्युअल लाईफ जगण्यासाठी तुम्हाला मेंटली आणि फिजिकली आणि ते पण दोघांना फिट राहणं अत्यंत गरजेचं आहे। तुम्ही स्वतः तर जिमला जाता, रोज सकाळी तुमच्या मित्रांबरोबर वॉकिंगला जाता, पण दिवसभर तुमची मिसेस फक्त घरी भांडे धुणे, अमकं टमकं किचनमधलं काम किंवा घरातलं जी काही कामं असतात ती काम करत राहते, पण खरोखर तिचं ह्या कामामुळं मेंटल आणि फिजिकल फिटनेस बरोबर राहू शकतं का? तर मी तुम्हाला सांगेन नाही। कारण की ज्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या प्रत्येक अवयवाला व्यायाम करण्याची गरज असते, त्याचप्रमाणे तुमच्या पार्टनरला पण व्यायाम करण्याची अत्यंत गरज असते। कारण लैंगिक आयुष्य हे एकट्यानं फक्त उपभोग करायचा नसतो, हे दोघांनी पण उपभोगायला पाहिजे आणि त्यासाठी दोघांनी मेंटली आणि फिजिकली फिट राहणं अत्यंत गरजेचं असतं। बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये काही छोट्या मोठ्या किरकिरी असतात, मुलांवरून म्हणा किंवा इकॉनॉमिकल प्रॉब्लेम म्हणा किंवा सासू सासरे सून काही असतं, काही घरामध्ये जे काही कॉन्फ्लिक्ट असतात त्याच्यामुळे केव्हा आपल्याला मेंटल डिस्टर्ब होऊ शकतो, आपण मेंटली थोडं वीक होऊ शकतो। आणि त्याच्यामुळं केव्हा जर तुम्ही मेंटली वीक असणार तर आपल्या माइंडमध्ये जे सेक्च्युअल थॉट यायला पाहिजे ते थॉट येत नाहीत आणि भलतेच विचार आपल्या मनामध्ये घोळत राहतात आणि त्याच्यामुळं थॉटच जरी येत नसतील तर आपले हार्मोन सिक्रेशन होणार नाही। हार्मोन सिक्रेशन झाले नाही तर आपल्याला अराउजल होणार नाही, अराउजल झालो नाही आपण तर आपल्याला इरेक्शन येणार नाही आणि प्रॉपर आपण अराउजल झालो नाही तर आपल्याला इजॅक्युलेशनवर कंट्रोल राहणार नाही। तर एक सेक्च्युअल सायकल असते, ही सेक्च्युअल सायकल चांगली चालण्यासाठी आपल्याला मेंटली आणि फिजिकली दोघांनी पण फिट राहणं अत्यंत गरजेचं असतं। तर मग काय करायचं आहे, तर तुम्ही दोघांनी पण जर सकाळी थोडंसं लवकर उठलं आणि दोघांनी 15 ते 20 मिनटं प्राणायाम योगा करणं अत्यंत गरजेचं असतं। ते तुम्हाला मेंटली फिटनेस तुम्हाला देऊ शकतं आणि जर स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस किंवा योगा जर तुम्ही केलं तर तुम्हाला फिजिक्स आणि फिजिकल मेंटेनन्स फिटनेस ठेवण्यासाठी हे तुम्हाला योगा पण मदत करू शकतं। आणि थोडंफार जर व्हिगरस एक्सरसाइज जर तुम्ही केले किंवा जिममध्ये जाऊन केले तर डेफिनेटली तुमचं टेस्टोस्टेरॉन हार्मोन बूस्ट होऊन त्याच्यामध्ये तुमच्या सेक्च्युअल लाईफमध्ये तुम्हाला अजून जास्त एनर्जी, अजून जास्त भावना तुम्हाला जास्त मिळू शकतात आणि जास्त प्रॉपर इरेक्शन आणि इजॅक्युलेशनवर कंट्रोल हे तुम्हाला जास्त मिळू शकतं। तर मित्रांनो, बऱ्याच अशा गोष्टी असतात की फक्त अश्वगंधा आणि शिलाजीत खाऊन तुम्ही जो सॉल्व करण्याचा प्रयत्न करता आणि किंवा ऑनलाईन औषधी मागवण्याचा प्रयत्न करता, मला वाटतं तुम्ही तिथंच चुकता। कारण की लैंगिक आयुष्य हे तुम्ही कोणाच्या दुसऱ्याच्या हातामध्ये सोपू नका, हे तुमच्या हातामध्ये 75% आहे। जर तुम्ही प्रॉपर बसून जर विचार केला आणि मेंटली आणि फिजिकली फिटनेस ठेवण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं तुम्हाला कोणत्याच औषधाची किंवा डॉक्टरांची गरजच भासणार नाही। तर मित्रांनो, चला तर आजपासून एक चांगली सवय लावून टाका, दोघांनी पण लावा की दोघेही तुम्हाला मेंटली आणि फिजिकली फिटनेस ठेवण्यासाठी एक तास तुमच्या शरीरासाठी काढा आणि बघा, 30 दिवसानंतर मला कॉमेंट करा की आपलं सेक्च्युअल लाईफ किती इम्प्रूव्हमेंट झालेलं आहे, दॅट टू बी विदाऊट मेडिसिन, विदाऊट द हेल्प ऑफ डॉक्टर। हे तुमचं लैंगिक आयुष्य तुमच्याच हातामध्ये आहे, ते दुसऱ्याच्या हातात सोपू नका। धन्यवाद मित्रांनो।